साडी हो आणि आता सन्मान देतो अंकित आणि पॉइंटच्या दिशेला कटवलेला बॉल आणि या बॉलवर तत्वर धावा येतील एक धावानी धावपलकावर धावा लागतील अर्थातच माझे साथी गुणलेखक सांगतील 8 पहिली शतक चालू असताना सुंदर धावपलकावर धावा लागताना दिसतात त्या म्हणजे अर्थातच आरे संघाकडून प्रत्येकच्या नेक्स्ट बॉलवर आडवा बॅटने मारण्याचा प्रयत्न पंचांनी दोन्ही हात वरती करून सांगतात की हा वाईट बॉल आहे आणि या वाईट बॉलने धावपलकावर धावा लागल्या तद्वार 9 सुंदर सुरुवात आरे संघाकडून जी हवी होती सलामीवीर कडून त्याच प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे अर्थातच आरे संघाकडून नेक्स्ट बॉल प्रतिक्रियाचा समोर असेल अर्थातच नितीन याच्या बॉलवर डॉट बॉल येतोय पहिले शतक चालू असताना धावपलकावर धावा लागल्या आता 9 कोणताही विकेट गेलेला नाही कारण की पहिला ब्रेक थ्रूची गरज आहे काढणे संघाला सुद्धा कारण 4 शतकांचा सामना 24 बॉल मध्ये 50 धावा तरी कराव्या लागतील टीम आरेला प्रतीक याचा पुढचा बॉल त्याला सन्मान देतोय कव्हर पॉइंटचा फिल्डर येतोय आणि बॉल एक धाव मात्र रोखण्यामध्ये अपयश ठरतोय तो म्हणजे हा क्षेत्ररक्षक आणि एक धावेने धावपलकावर धावा लागतील 10 अंकित काही चेंडू शिल्लक असतील पहिल्या ओव्हरचे समोर मारा काढण्यासाठी स्ट्राईकसाठी ज्याने अगोदरच्या दुसऱ्या बॉलवर 6 मारला होता तोच अंकित पुन्हा त्या दिशेला वारंवार फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि कोणताही पंचांनी इशारा दिला नाही पंच सांगतील हाय येतोय डॉट बॉल आणि मला वाटतंय पहिल्या शतकांचा खेळ समाप्त झालाय आणि या पहिल्या शतकाअखेर धावपलकावर धावा लागल्या आता 10 अजून देखील या मॅच मध्ये पहिल्या इनिंग्सच्या 3 ओव्हर्स बाकी आहेत तर धावा लावाव्या लागतील कारण की 4 शतकांचा सामना आहे 50 तरी धावा उभाराव्या लागतील आरे संघाला अरे समोर संघ आहे काढणे संघाकडे गोलंदाजी खूप चांगल्या प्रकारची आहे आणि आरे संघाकडे सुद्धा आहे दोन्ही संघ तुल्यबल्ले आहेत विकेट गमावलेला हा इम्पॉर्टंट कारण पहिल्या ओव्हर मध्ये विकेट नसतो गमावायचा सलामीवीरने रामदास सेकंड ओव्हर साठी आलाय तो म्हणजे रामदास काणे संघाकडून आणि नितीन असे स्ट्राईकला 10 धावा आल्या पहिल्या शतकामध्ये टीम आरेच्या प्रति ओव्हर 10च्या सरासरीने चालला आरे संघ तर 40 धावांपर्यंत मजल मारेल मात्र पहिला बॉल टाकण्यासाठी रामदास स्ट्राईक एंडला नितीन पहिल्या बॉलवर डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षण येतोय आणि बॉल पकडतोय आणि फेकतोय फेकी झाल्यानंतर एक धाव कंप्लीट झाली धावफलकावर धावा लागतील 11 बिनगडी बाद च्या मोबदल्यात धावफलकावर धावा लागल्यात 11 4 शतकांमध्ये 40-45 धावा बनवाव्या लागतील एक फायटिंग स्कोअर करावा लागेल तो म्हणजे आरे संघाला त्याच प्रयत्नामध्ये अंकित दिसतोय या बॉलवर खेळण्यासाठी रामदासच्या आणि सरळच्या दिशेला ठोकण्याचा प्रयत्न या बॉल येतोय डॉट बॉल आणि सुंदर गोलंदाजी रामदास कडून पाहायला मिळते पहिल्या शतकामध्ये 10 धावा आल्या मात्र दुसऱ्या शतकामध्ये काय गोलंदाजी करतोय रामदास आपल्या टीमसाठी काढणे टीमसाठी समोर अंकित आता मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये जरूर दिसतोय आणि नाही हा समोरच्या मिड ऑफच्या दिशेला बॉल फेकून दिला होता आणि या बॉलवर एक धावपलकावर धावा लागतील बिनगडी बाद 12 पहिल्या शतकामध्ये 10 धावा आल्या मात्र दुसऱ्या शतकामध्ये रामदासने रोखून ठेवले आरे संघाला
स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, मात्र बॉल जातोय निर्धाव. कोणती धावणे या बॉलवर. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते रामदास कडून काढणे संघासाठी. पहिल्या शतकामध्ये 10 धावा आल्या, दुसऱ्या शतकामध्ये तदवर आतापर्यंत 2 धावा दिल्या. त्यांनी चेंडू टाकलेत, 4 बॉल फेकलेत आतापर्यंत आणि 4 बॉलवर मला वाटतं फक्त 2 धावा. काय गोलंदाजी करतोय रामदास. रामदासच्या बॉलवर कव्हरचा फिल्डर येतोय, बॉलची फेकी करतोय, मात्र 1 धाव धावफलकावर लागेल. धावफलकावर धावा झाल्यात 13. म्हटल्याप्रमाणे पहिल्या शतकामध्ये 10 आल्या होत्या. मला वाटलं की दुसऱ्या शतकामध्ये सुद्धा 10 धावा येतील, मात्र रोखून ठेवले रामदास याने अरे संघाला. मात्र विकेट एकही गमावलेला नाही. आणि आता खेचतोय ऑन साइडला बॉल चाललाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा पार. अंकीच्या बॅट मध्ये दुसरा षटकार. कम ऑन डीजे. आणि या शेवटच्या बॉलवर फटका षटकार आला आणि धावफलकावर 2 षटकांच्या मोबदल्यात धावा लागल्यात. बिनगडी बाद 19. काय सुरुवात करून दिली आरे संघासाठी आणि विकेट इम्पॉर्टंट आहे. आपला जर विकेट गेला नाही तर शेवटच्या ओव्हरला सुद्धा 20-25 धावा कुटण्याची ताकद आहे आरे संघाकडे. चला लवकरात लवकर मॅच फटाफट करायची आहे. इनिंग 15 मिनिटात आपली इनिंग कंप्लीट करा, कारण की पूर्ण 16 टीम्स या आजच्या नाईट्स मध्ये खेळणार आहेत. तर कृपया टाइमपास करू नका. कृपया सर्व खेळाडूंना विनंती असेल. सुमित फिरकीपट्टू आलाय गोलंदाजी साठी. स्पिन गोलंदाज आहे तो आणि नितीन असेल समोर. बघूया 2 शतकांमध्ये 19 धावा लागल्यात बोर्डवर. पहिल्या शतकामध्ये धावा आल्या 10, दुसऱ्या शतकामध्ये 9 धावा आणि एकही विकेट गमावलं नाही. सुमित पहिला ब्रेक थ्रूचा प्रयत्न. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला. बॉल 1 बाउन्स 2 बाउन्स. सीमारेषा ओलांडून चौकार. कम ऑन डीजे. येतोय धावफलकावर धावा होतील 23 ऑन अ बोर्ड. टीम आरे. ओ पुन्हा घुटना टेक और सुंदर एफर्ट होता, मात्र झेल ड्रॉप होतोय आणि या बॉलवर 2 धावा कंप्लीट करेल नितीन. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र विकेट गमावण्याचा असेल तर तिसरी धाव घेतील नितीन हे. आणि या बॉलवर 2 धावा आणि धावफलकावर धावा जमा झाल्या त्या म्हणजे अर्थातच 25 ऑन बोर्ड. नो लॉस. टीम आरे. सुमित त्याचा नेक्स्ट बॉल असेल. सेम शॉट केला या बॉलवर सुद्धा आणि हा बॉल सरळ सरळ स्टंपच्या वरून जातोय निघून आणि रनआउट स्वरूपात ही विकेट आणि पहिला हादरा मिळतो तो म्हणजे आरे संघाला. कम ऑन डीजे. धावफलकावर धावा जमा झाल्या तर
26 ऑन बोर्ड 1 लॉस टीम आरे. पहिला विकेट गमावलं त्यांनी रनआउट स्वरूपात. खरोखर सुरुवात चांगली करून देते आरे संघाने आणि ह्याच जर रणनीतीने गेलं तर 30 35 40 45 धावा टोकाव्या लागतील. टार्गेट येते फायटिंग स्कोअर काढणे संघ सामने. काढणे संघ एक 60-65 धावा चेस करतो, मात्र गोलंदाजी तशा पद्धतीत आरे संघाला सुद्धा करावी लागेल. आणि या बॉलवर जातोय डीप मिड विकेट डीप, आणि ही सुद्धा दुसरी झेल ड्रॉप होते त्या क्षेत्ररक्षकाकडून. आणि या 2 धावा कंप्लीट होतील. सुंदर फटका खेळला होता ओमकार यांनी. 2 धावांच्या मोबदल्यात धावफलकावर धावा जमा झाल्या तर 28 धावा जमा झालेल्या आहेत धावफलकावर. तिसरं शतक चालू आहे सुमित यांचं. समोर ओमकार हे आहेत आणि नॉन स्ट्रायकरला अंकित आहेत. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते दोन्ही संघाकडून. आडव्या बॅटने लेग साइडच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न होता ओमकारचा यांचा, मात्र निर्धाव स्वरूपात हा बॉल फेकला. शतक संपतंय. गोलंदाजी तिसऱ्या शतका अखेर धावफलकावर धावा जमा झाल्या. आता 28 धावा झालेल्या आहेत. म्हणजे पहिल्या शतकामध्ये 10 धावा, दुसऱ्या शतकामध्ये 9 धावा आणि तिसऱ्या शतकामध्ये 8 धावा आणि आता चौथ्या शतकामध्ये 7 धावा येतात की काय? कारण की पहिल्या शतकामध्ये 10 धावा, दुसऱ्या शतकामध्ये 9 धावा, तिसऱ्या शतकामध्ये मला वाटतं 9 धावा आणि 28 धावा झाल्या एक गड्याच्या मोबदल्यात. आणि शेवटचा हाणामारीचं शतक असेल कोण टाकण्यासाठी येत आहे, कारण या ओव्हरमध्ये 3 ते 4 षटकार येणं गरजेचं असेल आरे संघाला. फायटिंग स्कोअर 50 तरी करावे लागले. काढणे संघ 65 चेस करतो हे मला माहिती आहे, मात्र 40 ते 45 धावा करावं लागतील. कारण 29 आले म्हणजे अजून 15-16 रन्स ते घ्यावे लागतील. 2 षटकार म्हणा, 1 चौकार म्हणा यावं लागेल आरे संघाला. गोलंदाजी मार्कसाठी आहे सुरेश. विरजोली संघाचा संघनायक तसेच पांगलोली संघाचा संघनायक, दोन्ही संघनायकांना विनंती असेल की समालोचन कक्षासमोर नाणेफेकी करण्यासाठी यायचं माझी विनंती असेल दोन्ही संघनायकांना. आणि आडव्या बॅटने पेटकवलाय बॉल, पाठवलाय डीप स्क्वेअर लेगला, सीमा रेषा पार. तिसरा षटकार कमावून डीजे. उलटाच बॉल होता, त्याला पाठवलाय मिड विकेटला. बॉलला पकडतोय आणि फेकतोय. फेकून झाला रनआउट होतोय की काय? झाला. दुसरा गडी रनआउट स्वरूपात बाद होतोय आरे संघाचा. पांगलोली आणि विरजोली संघाच्या संघनायकाने विनंती असेल आपण आपला संघनायक पाठवायचे 2. अक्षदा देशमुख आलेले आहेत नवीन फलंदाज. 2 विकेट गेले आरे संघाचे, मात्र ते रनआउट स्वरूपात गेले. झेल सुद्धा ड्रॉप झाली, कारण की नाईटच्या मॅच मध्ये खूप झेल ड्रॉप होतात ते मला माहिती आहे. अक्षदा देशमुख नवीन बॅट्समन आलेत आणि गोलंदाजीसाठी सुरेश आहेत. सुरेश यांचा नेक्स्ट बॉल समोर असेल. अक्षदा आणि सरळ लॉंग ऑफच्या दिशेला प्रतीक आहे, त्याने फेकी केली बॉलची. रनआउट स्वरूपात तिसरी विकेट मिळेल का? नाही मिळाली. आणि या बॉलवर धावा मिळतील 2च्या वतीने धावफलकावर धावा लागल्यात. 37 ऑन बोर्ड. 2 लॉस टीम आरे. 37 धावा लागल्यात बोर्डवर. नेक्स्ट बॉल घेऊन समोर असेल अक्षत. पंचाने दोन्ही हात वरती करून सांगला हा स्क्वेअर बॉल आहे, हा व्हाईट बॉल आहे. आणि या व्हाईटच्या अतिरिक्त धावफलकात धावा झाले 38. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावर धावा जमा झाल्या त्या म्हणजे 38. बघूया 4 षटकांमध्ये कितीचा टार्गेट ठेवतोय तो, म्हणजे काढणे संघा सामनी. अक्षतने खरोखर लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये कॅच काढून दिली आणि 3रा विकेट मिळतोय तो म्हणजे काढणे संघाला.
धन्यवाद डीजे. आणि हा तिसरा गडी बाद झालाय तो म्हणजे अक्षतेच्या स्वरूपात नितीन आलाय नवीन फलंदाजी करण्यासाठी. चला सुरेश यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. धावपलकावर धावा लागल्या आता. अडतीस धावा झालेल्या आता. काही चेंडू शिल्लक असतील शेवटच्या ओव्हरचे आणि हा लेक्साच्या दिशेला कटवलाय. मिड विकेटचा फिल्डर धावतोय, पकडतोय की फेकी करतोय. फेकी करून झाली छोटा क्षेत्ररक्षक. सुंदर क्षेत्ररक्षण झाले त्या ठिकाणी कांडे संघाकडून. आणि या बॉलवर धावा 2 आल्यात. या 2च्या मोबदल्यात धावा जमा झाल्या आता 40. अजून किती धावांची मजल मारेल तो म्हणजे लास्ट बॉल. हो आणि आता हा सरळ सरळ मिड ऑफच्या फिल्डरच्या हातामध्ये झेल आणि चौथा गडी बाद होतोय. धावपलकावर धावा जमा झाल्यात 40 झाल्यात आणि 41 करायच्या त्या म्हणजे कांडे संघाला 24 बॉल मध्ये 41 ची गरज. करतील. चला अरे संघ आपला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला आरे संघ क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. सलामीची जोडी सुद्धा मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे लवकर लवकर. तसेच ह्या पुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत विरजोळी वर्सेस पांगलोली. दोन्ही संघाच्या कर्णधाराने लवकर यायचं आहे नाहीतर तुम्हाला 1 षटक कमी केला जाईल याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची. आरे संघ जरा सहकार्य करा. विचारलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आरे वर्सेस कांडे. प्रथम नाणेफेक जिंकून कांडे संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. फंदसाठी आमंत्रित केलं होतं आरे संघाला. 24 चेंडू मध्ये तब्बल 40 धावा उभारल्यात. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. संजय माली आणि आपण पाहतोय विशाल. चला आरे संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. मित्रांनो वारंवार तुम्हाला सूचना देतोय थोडं सहकार्य करायचं आहे. 16 संघ आपण आज या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. 24 चेंडू मध्ये 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर दुसऱ्या बाजूला 24 चेंडू मध्ये 41 धावा रोखायच्या आहेत. आरे संघाला एक सुवर्ण संधी असेल. नितीन पाकर याने जर छेल टिपला तर अविनाश चोंदे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. नितीन पाकर साठी एक सुवर्ण संधी असेल या मैदानावरती.
सलामीला जोडी मैदानामध्ये दाखल झाली संजय माळी आणि आपण पाहतोय विशाल कशा प्रकारे फलंदाजी करतील या मैदानावरती. गोलंदाज मार्कवर पाहतोय अंकित, एक फिरकीचा जादूगर म्हणून ओळखला जातो. बघूया कशा रीतीने गोलंदाजी करेल. 41 धावा एका बाजूला रोखायच्या आहेत तर 41 धावा एका बाजूला बनवायच्या आहेत. पहिला चेंडू घेऊन अंकित तयार आहे. गोलंदाज मार्कवर आपण पाहतोय कशा रीतीने गोलंदाजी करेल. पहिला शतक, पिवनचं पहिलं शतक हाताळतोय. किती धावा खर्च करेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. बघूया. सुंदर चेंडू कटवला. या चेंडूवरती किती धाव मिळणार. एक धावेने खातं खोललंय काढणी संघाने. संजयच्या बॅट मधून एक धाव निघाली काढणी संघासाठी. 41 धावांचं पाठलाग करत असताना पहिली धाव आपण संजयच्या बॅट मधून पाहिली. आता मात्र स्ट्राईकला आपण पाहतोय विशाल. विशालच्या बॅट मधून या षटकामध्ये मोठे फटके येतील का. बघूया पुन्हा एकदा अंकित. जोरदार मारण्याचा प्रयत्न होता मात्र गोलंदाजाचं कौतुक करेन. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय अंकित. मोठ्या फटक्यांपासून जखडून ठेवलंय. 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. 1 धाव खर्च केली आहे. पुन्हा एकदा अंकित. ब्लॉकॉल पद्धत चेंडू होता. चांगला खोदून काढलाय. किती धावा मिळतील या चेंडूवरती. 1 धाव मिळाली आहे. 1 धावेने धावसंख्येमध्ये भर झाली आहे. धावसंख्येचा विचार केला तर धाव फलकावरती धावा लागल्यात. 2 धावा. जिथे 41 धावांचा पाठलाग करत असताना 2 धावा आतापर्यंत वसूल केल्यात काढणे संघाने. सुंदर गोलंदाजी करतोय अंकित आरे संघासाठी. पुन्हा एकदा संजय माली आपण पाहतोय ज्याच्या बॅट मधून सातत्याने मोठे मोठे फटके पाहतो आपण. या वेळेला सुरेख चेंडू खेळून काढलाय. काहीसं खराब क्षेत्ररक्षण होते मात्र 1 धाव काही रोखू शकत नाही अरे संघ. 1 धावेने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचले 3 या आकड्यावरती. स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल तर पाय पण तेवढे मजबूत ठेवावे लागते. संजय मालीला माहिती आहे कुठेतरी 4 शतक मी जर या मैदानामध्ये थांबलो ना तर या धावा सहजरित्या चोपून काढेन. पुन्हा एकदा. आता मात्र अंकित काहीसा भरकटलेला दिसतोय. अवंतर 1 धाव मिळाली. अवंतर 1 धावेने धावसंख्येमध्ये भर झाले. धावसंख्या जाऊन पोहोचले 4 या आकड्यावरती. समोर फलंदाज आपण पाहतोय विशाल. विशालच्या बॅट मधून एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का या षटकामध्ये. या वेळेला सुरेख फटका आपण विशालच्या बॅट मधून पाहतोय. विशालच्या बॅट मधून आलाय पहिला षटकार. कमॉन डीजे. लागला होता. सुरेख पद्धतीने आपण पाहिला. एक षटकाचा खेळ संपला. 1 षटकाच्या धावसंख्येचा विचार केला तर 10 धावा लागल्या धावफलकावरती.
तर धन्यवाद. वेलकम ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खेळाचं आपण पाहतो पहिलं सत्र पूर्ण झालं आणि पहिल्या सत्रानंतर आपण पाहतो 41 धावांचं मापक असं लक्ष आहे. स्वयंभूश्री धावेर महाराज असोसिएशन आयोजित भव्य नाईट क्रिकेटची स्पर्धा आपण अनुभवत आहोत. आज नितीन पाखरने जर झेल टिपला तर अविनाश सुंदराच्या वतीनं आपण पाहतो एकंदरीत 200 रुपयांचं पारितोषिक असेल. त्यावेळेस दूर ठेवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. चांगला चेंडू आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेलाय. 10 धावा फलकावरती 31 धावांची ही गरज आहे. पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय फटका चांगला इनफिल्डचा डोक्यावरनं सजवलाय. कव्हर्स क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत. अडवल्या गेल्या चेंडूला 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून एका चरणावर असं वाटलं की बॉल निघेल, पण अडवल्या गेल्या चेंडूला चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आउटफील्ड मध्ये. आणि धावसंख्या धावफलकावर या 2च्या मदतीने आपण पाहतो एकंदरीत 12 वर. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती ऑफ साइडच्या मध्ये फोर्स केला. चांगला आहे कव्हर्सला फिल्डर आपण अनुभवतो. येस, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल आउटफील्ड मध्ये. आता फक्त एक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती एकंदरीत 13 धावा, 13 रन्स ऑन बोर्ड. ऑन साइडला फटका चांगला बॅकफुटला आले. पॉवर जनरेट केली, पॉवर पॅक्ट हिट कास्त सोडली आणि बॉल देखील गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा, हा षटकार.
धावसंख्या 19 आकड्यावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील आणि गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक आपण पाहत आहोत दुसरं पूर्ण झालं आणि 2 षटकानंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली धावफलकावरती ती 19 आणि आता ओंकार मुंडे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल तिसरं षटक 12 बॉल 22 ची गरज आहे मॅच मध्ये 12 बॉल 22 धावा 12-22 समीकरण 41 धावांचं टार्गेट आपण पाहिलं आणि 41 धावांचा पाठलाग करताना पहिल्या 12 मध्ये फक्त 19 बनलात आणि पुढच्या 12 मध्ये आता 22 बनवायचा चला विनंती आहे थोडं फास्ट खेळा स्टॉपवॉच सुरू असेल पहिला सामना होता त्यामुळे मात्र सूट होती तुम्हाला त्यामुळे आता नेक्स्ट मॅच पासून 3 ओव्हरसाठी 15 मिनिटांचा वेळ कंपल्सरी असणार आहे देखील गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे 12 बॉल 22 प्रतीक असेल स्ट्राइकवर बॉलिंग ट्रॅकवर ओंकार पहिलाच बॉल सोडून दिलाय ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर पंचांचा इशारा अवांतर धावेस आपल्याला पाहायला मिळेल अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरसावत असताना टोटल 20 वर 12 बॉल 21 ची गरज अद्यापही या मॅच मध्ये काढणे संघाला आपण पाहिलं तर एकंदरीत 12 बॉल 21 ची गरज आहे समोर आरे संघाने 40 धावा बनवल्या होत्या फायनल ते पोहोचले होते सोडून दिले यावेळेस पुन्हा एकदा वाईट बॉल अवांतर धावेचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय एकच लीगल चेंडू आतापर्यंत आपण पाहतोय झालेला आहे एक लीगल बॉल 2 त्याने एक्स्ट्रा खर्च केल्यात एक डॉट आहे 11 बॉल 20 समीकरण ऑन साइडला पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग बॉल अवेत आणि कॅच ड्रॉप पहिल्याच मॅच मध्ये जास्त प्रमाणावरती झेलेत ड्रॉप होत आहेत मोठ्या प्रमाणावर चेक तिसरा व्हाईट बॉल आलाय या षटकामध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत सुरुवातीला 2 व्हाईट बॉल आले त्यानंतर एक डॉट एक सिंगल आणि पुन्हा एक्स्ट्रा आणि एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या पुढे आता 18 वर 23 वर 18 करायच्या आहेत 10 चेंडूंचा खेळ शिल्लक 10 चेंडू 18 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत असताना आपण पाहतो ओंकार ऑन साइडला पूल केलाय आणि चेंडू स्क्वेअर लेग बाहेर गोल स्क्वेअर लेगचा डोक्यावर येतोय भव्य षटकार 9 चेंडू 12 ची गरज आता मात्र या षटकारानं समीकरण पहिल्या 3 बॉल मध्ये आतापर्यंत 10 खर्च केल्या ज्यामध्ये 3 एक्स्ट्रा एक सिंगल एक सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला तो प्रतीक डाकेचा बॅट मधून ओंकार तयार बॉलस बॅक टॅप केला गेला मिड ऑन मधून चेंडू लॉंग ऑनचा फिल्डरला अंतर कापावं लागलं मोठं धाव एक आता 8 बॉल 11 ची गरज आहे 8 चेंडू 11 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे मैदानाच्या आतमध्ये 8-11 हे समीकरण स्पष्ट आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकाल dreamscricket.in च्या माध्यमातून घर बसल्या ऑनलाईन प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेत पुढचा बॉल
ओहो लॉफ केलाय मिड विकेटचा सफर हवाई यात्रेवर पाठवलंय बॉल चेंडू 5ची गरज आहे जवळपास सामना बॅटिंग टीमने आपल्या बाजूला झुकवला हा देखील फटका चांगलाय आता फक्त एका धावेची गरज अखेरचं एक षटक 6 चेंडू आणि विजयासाठी एका धावेची गरज वरती स्वार होण्याचा प्रयत्न केला आणि आतापर्यंत सफल राहिलेत अवघ्या एका धावेची गरज 6 बॉल 1 रन वेळ घेऊ नका विनंती आहे आरे संघ फिल्डिंग आपण त्वरित लावा 6 चेंडू आता अवघ्या एका धावेची गरज आहे गोलंदाजी मार्क वर आता गोलंदाज स्वराज आपल्याला पाहायला मिळेल चला फिल्डिंग लावा मित्रांनो आता वेळ जास्त घेऊ नका एका धावेची गरज थांबावं लागतंय विजयासाठी वाट पाहावी लागेल 5 चेंडू एक धाव 6 चेंडू एका धावेची गरज असताना स्वर्गीय जगन्नाथ स्मृती क्रीडा संकुल स्वर्गीय जगन्नाथ स्मृती क्रिकेट महास्पर्धेमध्ये हा कारनामा आपण पाहिलाय 6 चेंडू एका धावेची गरज असताना डिफेंड केल्या होत्या पण आता तसा कारनामा आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का पाहूया कठीण आहे कारण समोर आपण पाहतोय प्रतीकला ज्यानं एक षटकार ठोकलाय ओ बॉल इज बॅक कॅच ड्रॉप आणि एकदा पूर्ण सामना संपला मॅच फिनिश एक नाही मला तर वाटतं 5 मिळतील ओव्हरथ्रो देखील झाला आणि अशा प्रकारे आपण पाहतोय सामना संपला सामना ते जिंकलाय तो कांदणे संघाने अभिनंदन 8 विकेटने मोठा विजय 8 बॉल मध्ये एकंदरीत 23 धावांचं ज्यांचं महत्वपूर्ण योगदान राहिलं विशाल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विशाल आपण या